नमस्कार. आज आपण पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर उपाययोजना म्हणून काय करावे व काय करू नये याबद्दल आपला व्हिडिओ आहे. तर आपण पावसाळ्यामध्ये वाढत असलेला टायफॉईड हा अशुद्ध आहारामुळे होतो किंवा दूषित अन्न खाल्ल्यामुळे किंवा बाहेरचे पदार्थ, माशा लागलेले पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. म्हणून बालकाला घरचंच आणि हेल्दी आहार द्या. तसेच पाणी उकळून गरम करून थंड करून द्या आणि फिल्टरचा पाण्याचा वापर करा. अशुद्ध पाणी पिऊ नका. तसेच टायफॉईड नावाची वॅक्सिन पण बाळकांना द्या. तसेच डेंग्यू आणि मलेरिया हे आजार पण या पावसाळ्याच्या दिवसात वाढत असतात. तर आपण यासाठी काय केलं पाहिजे? मॉस्किटो नेटचा वापर केला पाहिजे. तसेच आसपासला स्वच्छता ठेवली पाहिजे. पाणी साठू दिलं नाही पाहिजे जेणेकरून तिथे मच्छर होणार नाही आणि ते मच्छर आपल्या बालकांना चावणार नाही. तसेच फुल स्लीवचे कपडे बालकांना घालायला सांगायला पाहिजे. तसेच फ्लू, कोल्ड आणि कफ हे पण आपल्या या पावसाळ्यात फार वाढत असतात. पावसात वारंवार ओलं झाल्यामुळे किंवा इम्युनिटी कमी असल्यामुळे बालकांना हेल्दी पदार्थ द्या आणि वारंवार ओलं होऊ देऊ नका. त्यासाठी बालकांना इन्फ्लुएन्झाची वॅक्सिन आहे ती दर वर्षाला लावा. तसेच फंगल इन्फेक्शन वाढत असतो. म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे? कपडे स्वच्छ धुतलेले व उन्हात वाळलेले स्वच्छ कपडे घातले पाहिजे. शरीराला मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. धन्यवाद.